लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने विशेष खबरदारी घेतली आहे। पक्षांतर्गत घडामोडी, नाराजी आणि राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सर्व नगरसेवक हे अज्ञातस्थळी हलवण्यात आले आहेत। उद्याच येणाऱ्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीपूर्वी भाजपचे निवडून आलेले नगरसेवक आणि नगरसेविका सहलीसाठी रवाना झाले असून नगरसेवकांच्या सहलीची पूर्ण तयारी झाली असून सर्व नगरसेवकांना एकत्र ठेवण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दरम्यान शहराध्यक्ष सुनील केदार यांनी पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत थेट राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। मात्र अवघ्या 24 तासात त्यांनी आपला राजीनामा परत घेतल्यानंतर पक्षांतर्गत हालचाली अधिकच वेगवान झाल्याचे चित्र आहे। सहल वगैरे काही निघालेली नाही, सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात बोलावलेलं होतं आणि व्हीप बजवायचं आहे किंवा मतदानाची प्रक्रिया कशी आहे ते एका ठिकाणी एकत्र करून त्यांना सांगायचं आहे समजून। मतदान प्रक्रिया, व्हीपचं महत्त्व, त्यामुळे त्यांना सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे। आता फॉर्म तर भरलेले आहे, शिंदे सेनेने भरलेले आहे, त्यामुळे मतदान जरी झालं तरी 72 बहुमत आहे आमच्याकडे। माझी अपेक्षा आहे की त्यांनी जर त्यांच्या संख्याबळानुसार विचार केला तर बरं होईल। काही विषय असतात जे सर्वच विषय चॅनलवर आणि वृत्तवाहिनीवर वृत्तपत्रात बोललं पाहिजे असं काही नाही। त्याचं बोलणं झालं, संध्याकाळी त्यांनी सूचना केली का तुम्ही त्वरित वृत्तपत्राला आणि चॅनलला माहिती द्या की आमच्या सूचनेनुसार राजीनामा मागे घेतला। प्रदेश नेतृत्वाने सूचना केली, त्यानुसार मी राजीनामा मागे घेतला। पुन्हा सांगतो, परिवार आहे भाजप हा, सर्वच विषय वृत्तपत्र आणि चॅनलला बोललेच पाहिजे असं काही नाही आहे। त्यामुळे आमचं बोलणं झालं, त्यात माझं समाधान झालं आणि त्यांनी सूचना केल्यानुसार मी राजीनामा मागे घेतला। महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवण्याचा निर्णय घेतल्याने नाशिकच्या राजकारणात पुढील काही दिवसात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।